नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया बोंबीलची चटणी। तर आता मी या बोंबीलचे कैचीच्या सहाय्याने छोटे छोटे काप करून घेणार आहे। अशाच प्रकारे सर्व काप करून घेत आहे। आणि बोंबीलची चटणी बनवण्यासाठी मी इथे 5 ते 6 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे। चटणीसाठी एक कांदा चिरलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे बोंबीलचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। तर आता मी हे तव्यामध्ये भाजून घेणार आहे आणि हे 5 मिनिटांमध्ये भाजून तयार होऊन जातात। तर इथे आपल्या बोंबीलला 5 मिनिट झालेले आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा झालेले आहे। खमंग असा वास सुटलेला आहे। आणि आता मी या बोंबीलला स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे आणि मी याला स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे। मी इथे बोंबील 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये सुद्धा काढून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता मी हे बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे आणि तोच तवाचा मी वापर करणार आहे आणि त्यामध्ये मी एक बुटलं तेल टाकून घेत आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। आता मी यामध्ये जिरे टाकून घेत आहे चिमूटभर आणि बारीक चिरलेला कांदा, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तेलामध्ये। आणि आता यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घेत आहे। टोमॅटो मी 5 मिनिट शिजू देणार आहे। चिमूटभर हळद टाकून घेत आहे, चिमूटभर धनेपूड आणि अर्धा चम्मच तिखट, कारण मी हिरव्या मिरच्या आणि थोडासा मटन मसाला आणि चवीनुसार मीठ। बोंबीलला मीठ असल्यामुळे मी इथे मिठाचा खूप कमी वापर करत आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे। जे बोंबील मी मिक्सरमधून बारीक केलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता चांगल्यापैकी बारीक झालेले आहे आणि हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक झालेल्या आहेत। आणि मी आता चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे। आणि मी ही भाजी 2 मिनिट शिजवून घेणार आहे आणि सतत फिरवत सुद्धा राहणार आहे। तर इथे भाजीला 2 मिनिट झालेले आहे। आपली सुकी बोंबीलची भाजी तयार झालेली आहे। हिला भाकरी सोबत किंवा तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। विदर्भाचा खादाडा या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।